हेलो एवरीवन, वेलकम टू करियर जॉब इंफॉर्मेशन। अगर आप पहली बार इस चैनल को विजिट कर रहे हो तो सबस्क्राईब करना मत भूलना, शेअर करना मत भूलना। आज मी तुमच्याशी जे डिस्कशन करणार आहे ते आहे महाजेनको एक्झाम, जी आत्ता 26, 27 आणि 28 तारखेला झालेली आहे कंप्लीट। आज या व्हिडिओमध्ये असिस्टंट इंजिनियर इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचसाठी जी 26 एप्रिलला आय थिंक 11:30 म्हणजे 12:30 ते 2:30 जो पेपर झालाय त्याच्याबद्दल मी आज तुमच्याशी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। क्वेश्चन्स कसे विचारले गेले होते, त्यानंतर गुड स्कोर काय राहील, म्हणजे सेफेस्ट स्कोर। मी जास्त टेंटेटिव्ह कट ऑफ बद्दल जास्त गप्पा नाही मारणार आहे, कारण की कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे। त्याचे पण काही मी तुम्हाला फॅक्टर्स सांगणार आहे। एक्झाम कसा होता, नंतर खूप सारे रिव्ह्यूज पण मी कलेक्ट केले। त्यानंतरच तुमच्यासाठी मी हे डिस्कशन करत आहे। तुम्ही तुमचे जे पण आउटपुट्स, जे पण तुम्हाला डिस्कस करायचं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकतात। सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की काय काय गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्याव्या लागतील। एक न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल पण आलं होतं, हे तुम्ही मोस्टली बघितलंच असेल। सो त्याच्यात दिलेलं होतं की किती अर्ज आहे, म्हणजे किती ऍप्लिकेशन जे आहे ते आलेले आहेत। 43,000 पर्यंत ऍप्लिकेशन जे आहे ते असिस्टंट इंजिनियरसाठी आलेले होते। तसंच कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनिअरसाठी जवळजवळ 37,000 ऍप्लिकेशन्स आलेले होते। टोटल होते 80,000। बट आता याच्यात एक सरळ सरळ सांगायचं म्हणजे मी आत्ता तुम्हाला जो व्हिडिओ डिस्कस करत आहे तो आहे असिस्टंट इंजिनियर इन्स्ट्रुमेंटेशन। सो सध्या मी त्याबद्दलच बोलेल। याच्यात बाकी व्हिडिओज तुम्हाला येतीलच, त्याच्यात मी प्रत्येक ब्रांच बद्दल पण तुम्हाला बोलताना दिसेल। सो याच्याबद्दल बोलायचं झालं तर इन्स्ट्रुमेंटेशन डेफिनेटली एक अशी ब्रांच आहे की ते ऍप्लिकेशन इथं कमी असतात। बट सेकंड अजून एक गोष्ट त्याच्यात ही आहे की त्याचे वॅकन्सीज पण कमी असतात। सो हे जे 43,000 वगैरे आहेत असिस्टंट इंजिनियरचे, डेफिनेटली याच्यात खूप कमी ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशनचेच दिसणार आहेत। कारण की मेकॅनिकल एक मोठी ब्रांच आहे जिथे जास्त मुलं असतात, जास्त स्टुडंट्स अपिअर होतात। इलेक्ट्रिकल मोठी ब्रांच आहे जिथे जास्त होतात, आणि काही एनटीसीचे पण आहेत जे जास्त ऍप्लिकेशन्स येतात। पण ॲज फार ॲज इन्स्ट्रुमेंटेशनसाठी जर आपण बोलायचं ठरलं तर डेफिनेटली ऍप्लिकेशन्स कमी असतात। बट त्याचा इम्पॅक्ट हा पण होतो की जे लोक, जे स्टुडंट चांगला अभ्यास करतात, ते लोकांचा म्हणजे ते ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह मध्ये असतात एकमेकांशी, सो ते जास्त मॅटर नाही करत। सेकंड थिंग, इझी टू मॉडरेट लेवलचा हा पेपर होता। इझी टू मॉडरेट याच्यासाठी म्हणू शकतो मी की काही क्वेश्चन्स जे होते टेक्निकलचे तो खूपच इझी होते। टेक्निकल पार्ट थोडा इझीच वाटला ॲज फार ॲज द इन्स्ट्रुमेंटेशन। पण जे स्टुडंट्सला प्रॉब्लेम आले ते आले तुमच्या बाकीच्या जे सेक्शन होते नॉन टेक्निकल, ते मी पुढे डिस्कस करतो। 61 ह्यावेळेस जे वॅकन्सीज आहेत ते आहे इन्स्ट्रुमेंटेशनसाठी। खाली तुम्हाला चार्ट जो आहे नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी होता। वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार किती वॅकन्सीज आहेत, वुमन्स रिझर्वेशन्समध्ये किती आहेत, स्पोर्ट्स पर्सनमध्ये किती आहेत, जनरलमध्ये किती आहेत, ह्या सगळ्या वॅकन्सीज ह्या इथं तुम्हाला मी जस्ट एक शो करण्यासाठी दिलेले आहे। सर्वात मोठी गोष्ट जी नेहमीच असते ते आहे नो निगेटिव्ह मार्किंग। सो निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला तर ही गोष्ट फिक्स आहे की तुम्ही 120च अटेम्प्ट केलेले असणार। सो त्याच्यात जास्त प्रॉब्लेम नाही येणार। फक्त एक गोष्ट आहे की 5 ऑप्शन्स होते ह्यावेळेस, सो 5 ऑप्शनमध्ये प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाते। सपोज जर तुम्हाला एखादा आन्सर नाही माहिती तर त्याच्यात थोडं प्रोबॅबिलिटी बरोबर येण्याची कमी होऊन जाते। एक्झाम पॅटर्न चेंज, बरंच आपण बघत असेल की जुनी 2016चे वगैरे रिझल्ट्स आत्ता आपण इकडे तिकडे बघतोय की एवढा तेव्हा कट ऑफ लागला होता। डेफिनेटली ते 100 पैकीच कट ऑफ लावतात, म्हणजे कन्वर्ट करतात। बट तो कट ऑफ आणि हा कट ऑफ मध्ये काहीच मला वाटत नाही एवढा संबंध असेल, कारण की एक्झाम पॅटर्न बदलला की सगळं बदलतं हे शुअर आहे। कारण की बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात। सो कम्पेअर करू नका त्या रिझल्टशी याच्याशी आणि ह्या एक्झामशी, कारण की असं नाहीये की दरवर्षी ती एक्झाम होते, कंपॅरिझन तिथंच होतं। समजा एक्झाम दरवर्षी होत असते तर मग तिथं कंपॅरिझन होतं, जसं आपण IBPS PO वगैरे करतो। इथे 2016ला झाली तर 7 वर्ष इज मोठा गॅप। सो त्याच्यात मला नाही वाटत की कम्पेअर केलं पाहिजे, आणि एक्झाम पॅटर्न पण चेंज आहे। जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी सांगतोय, कारण की जास्त त्या याच्यात जाऊ नका की मागच्या वेळेस एवढा कट ऑफ होता तेव्हा हा होता, नाही। एक्झाम पॅटर्न बद्दल तर बोलायची गरज नाही, एक्झाम देऊन आले तुम्ही, सो जास्त त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही। पण पेपर कसा होता असिस्टंट इंजिनियर इन्स्ट्रुमेंटेशनचा, तुम्हाला पण काही क्वेश्चन्स किंवा काही वाटत असेल, तुम्ही मी बोललोच, ती इनपुट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या। रिझनिंगचा जो पार्ट होता
इथे मी जे लिहिले 14 ते 15 विल बी द गुड अटेम्प्ट. याच्यापेक्षा जास्त केलंय तुम्ही तर खूप चांगलं आहे. रिझनिंग मध्ये काय काय होतं, पझल होते, ज्याच्यात 3 व्हेरिएबल्सचं एक पझल होतं, ज्याच्यात 3 डिफरंट व्हेरिएबल्स होते. सर्क्युलर टेबलचं एक होतं, ज्याच्यात इनसाइड आणि आउटसाइड आय थिंक 7 लोक होते, त्यातले काही सेंटरमध्ये फेस करत होते, काही आउटसाइड. सिटिंग इन स्ट्रेट लाईनचं होतं, ओके, अनसर्टन म्हणजे जे आय थिंक 13 मेंबर्स समथिंग असं काहीतरी होतं. सिलॉक्स होते, सिलॉक्स विचारले गेले होते. कोडिंग डी कोडिंग आलं होतं. वर्ड आला होता एक, ज्याच्यावरून डेफिनेटली मिनिंगफुल वर्ड आणि हे करण्याचं. इनइक्वॅलिटीज ह्यावेळेस विचारले गेले होते आणि ते पण सोपे होते. ओके, तर असा रिझनिंग होता. आणि याच्यात बघितलं गेलं तर पझल काही स्टुडंट्सला डेफिनेटली थोडंसं कन्फ्युजिंग गेलं. त्यामुळे म्हणूनच मी 14-15 लिहिले, कारण की तुमचं एखादा पझल जर तुमचं राहिलं असेल किंवा नसेल अटेम्प्ट झाला, तुम्ही टेक्निकल पहिले अटेम्प्ट केला असेल, तर मोस्टली रिझनिंगचा पार्ट तुमचा राहिलेला असेल. सो म्हणून मी 14 आणि 15 लिहिले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आहे तर खूप चांगलं. ॲप्टिट्यूड जो पेपर होता तो पण ठीक होता. ठीकठाक होता, म्हणजे असं जास्त काही डिफिकल्ट पण नव्हता. हा, टाइम टेकिंग होता. अप्रॉक्सिमेशन सर्वात इझी पार्ट वाटला याच्यातला. त्यानंतर जो फास्ट सॉल्व्ह होणारा होता अप्रॉक्सिमेशन. त्यानंतर रॉंग नंबर सिरीज विचारली होती. आय फील नेहमी की रॉंग नंबर सिरीज आणि मिसिंग सिरीज हे दोन पैकी एक येतच असतं. पण तुम्ही जर स्वतःचा टाइम पण कम्पेअर केला तर मिसिंग नंबर सिरीज जे आहे ते फास्ट सॉल्व्ह होतं. रॉंग नंबर सिरीजचा ला वेळ लागतो. सो त्याच्यामुळे थोडा इथं लेंदी पार्ट मी म्हणू शकतो. सिम्पल इंटरेस्टचं पण एखादं इथं विचारलं होतं. टाइम अँड वर्कचं होतं. DI होतं एक, ज्याच्यात बॉईज अँड गर्ल्सचं दिलेलं होतं. त्यानंतर ॲव्हरेजवर क्वेश्चन होता, प्रॉफिट अँड लॉसवर होता, एज आणि पर्सेंटेजवर पण काही क्वेश्चन्स विचारले गेले होते. त्यानंतर बोलूया इंग्लिशबद्दल. 14 ते 16 चांगला अटेम्प्ट राहील. इंग्लिश सर्वात अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे, कारण की याच्यातले काही काही गोष्टी तुम्ही शुअरली सांगू शकता, जसं की स्वॅप द वर्ल्ड आहे. हे तुम्हाला माहिती की तुम्ही बरोबर केलेलं असेल, त्यात तुमचं कन्फ्युजन नाही होणार. पण स्पॉट द एरर, जे फाइंड द एरर असतं, त्याच्यात कधी कधी असं होतं की तुमचे मार्क्स जातात, कारण की तुम्हाला असं वाटतं की हेच बरोबर आहे, ते आहे. कदाचित असतं पण पण कदाचित मार्क्स जातात, म्हणून 14 ते 16 लिहिलंय. करेक्शन इन द सेंटेन्स हे पण एक पार्ट होता. सेंटेन्स रिअरेंजमेंटचे काही होते. आणि 5 ते 6 क्वेश्चन आय थिंक क्लोज टेस्टवर विचारले गेले होते. फिल इन द ब्लँक्स टाईप पॅसेजमध्ये तुम्हाला जो फिल इन द ब्लँक्स करायचे होते. ओके, तर हा पूर्ण असा तुमचा नॉन टेक्निकल होता. अटेम्प्ट्स मी वरती सेफ लिहिलेत. असं पण असू शकतं की एखाद्याने ॲप्टीमध्ये 10च करेक्ट केले असतील त्याच्या पद्धतीने, आणि त्यानेच कदाचित रिझनिंगमध्ये 20च्या 20 पण केलेले असतील. सो ते डिपेंड करतं तुम्ही किती स्कोर करता. बट मला असं वाटतं की जर तुम्हाला ह्या 60 पैकी 45 वरती तुमचा, 40च्या वरती तुमचा, 45 पण नाही, 40च्या वरती तुमचा करेक्ट तुम्ही केलेलं अटेम्प्ट, तर तुम्ही सगळेच केलेत. बट 40च्या वरती केले असाल तर तुम्ही त्या एक चांगल्या ब्रॅकेटमध्ये आहात. आता वळूया आपण टेक्निकलकडे. जो टेक्निकलचा जो पेपर होता, इन्स्ट्रुमेंटेशन, काही क्वेश्चन्स मी कीप वर्ड्स लिहिलेले आहेत. सो त्याच्यातले काही क्वेश्चन्स तुम्हाला पण आठवतील वाचता वाचता इथं, आणि काही वाटले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. लो रेजिस्टन्स व्हॅल्यूचा एक क्वेश्चन आला होता. आय थिंक केल्विन डबल ब्रिजचा काहीतरी ऑप्शन्स वगैरे होते. मॅक्सवेल कॅपॅसिटन्स ब्रिजचं विचारलं होतं की क्यू व्हॅल्यू जी आहे, क्यू ती हाय ऑर लो काय मेजर करते, ऑर मीडियम ऑर लो ओनली, असं क्वेश्चन्स होते. लिसायजेस पॅटर्नवर क्वेश्चन होता. मल्टिपल क्वेश्चन टाईप होता. 3 ऑप्शन दिलेले होते, फेज डिफरन्स वगैरे. मॅग्नेटिक फ्लो मीटरवर पण असाच एक क्वेश्चन होता, ज्याच्यात पण ऑप्शन्स असेच दिलेले होते. कॅरियर पॉवरवर काही मॉड्युलेशन्स वगैरेवर एक क्वेश्चन्स बघता आले. नंतर 10 ते 90% तो जो टाइम विचारला होता, आय थिंक ड्युटी टाइम ऑर ड्युटी राईस टाइम, असे काहीतरी ऑप्शन्स होते. S0 S1चा क्वेश्चन होता. S0 आणि S1 ची व्हॅल्यू दिलेली होती आणि विचारलेलं होतं की काय कंडिशन असेल, रीड, राईट, हॉल्ट. ओके. निक्विस्टचा प्रॉब्लेम होता. प्रेझेंट आणि पास्ट व्हॅल्यूजवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर आय थिंक त्याच्यात पण ऑप्शन्स, आय थिंक कॉझल, नॉन कॉझल वगैरे ऑप्शन्स होते, लिनियर, नॉन लिनियर वगैरे. सिग्नल सिस्टीमवर 2 क्वेश्चन पाहण्यात आले. प्युअर कॅपॅसिटरसाठी जो आहे व्होल्टेज आणि करंट मधला अँगल, आय थिंक असं काहीतरी लीडिंग ऑर लॅगिंग समथिंग असं विचारलेलं होतं. इंटिग्रेटरचं पण विचारलं होतं, की काय कनेक्शन पाहिजे फीडबॅक ऑर याच्यात. सो त्यानंतर पॉवर इन्क्रीज, त्याचा एक खाली फॉर्म्युला रेजिस्टन्सचा दिला होता. ते तुम्हाला चूज करायचं होतं. एलव्हीडीटीवर क्वेश्चन होता. बर्नॉलीज इक्वेशनवर क्वेश्चन होता. इम्पल्स रिस्पॉन्सवर, क्रिस्टलवर एक होता. रिपिटेटिव्हवर होता, त्याच्यात दिले होते ऑप्शन रिझॉल्युशन, ॲक्युरसी, सेन्सिटिव्हिटी अँड ऑल दॅट. त्यानंतर ट्रान्सफर फंक्शनवर क्वेश्चन होता. एलईडीवर एक होता.
RTD वर एक क्वेश्चन विचारला गेला होता, निगेटिव्ह फीडबॅकवर विचारला होता की त्याच्याने नंतर काय होतं, व्होल्टेज गेन इन्क्रीज और काहीतरी असे ऑप्शन्स होते. लिमिटिंग एररचा होता, ज्याच्यात रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू आय थिंक दिलेल्या होत्या आणि त्यानुसार ते काढायचे होते. त्यानंतर रेजिस्टन्स आणि त्याचे म्हणजे एरर्स दिलेले होते. रिडक्शन अँड लॉसेसवर एक पॉवर सिग्नलचा ट्रान्समिशनचा एक काइंड ऑफ क्वेश्चन होता, ज्यात नॉईज, हार्मोनिक्स, ट्रान्समिशन असे काहीतरी अटेन्युएशन वगैरे ऑप्शन्स होते. रेजिस्टन्स इन सिरीजवर क्वेश्चन होता. मेमरी साईज मायक्रोप्रोसेसरची विचारलेली गेली होती. 4 फ्लिप फ्लॉप कॅस्केडिंग मध्ये असतील तर काय, याचा विचारलेला होता प्रश्न. इफेक्ट्सवर प्रश्न होते बरोबर, सी बॅक इफेक्ट वगैरे. 2 क्वेश्चन होते, एक आय थिंक मॅच द पेअर पण होता एक. ऑप्टिकल फायबर, यस, याच्यावर पण क्वेश्चन होते. ओपॅमवर प्रॉब्लेम होता. मॉस्पेट ऍक्ट्स ॲज अ काय करतो, डायोड वगैरे, रेजिस्टन्स वगैरे असे ऑप्शन्स होते. ABCD विचारलं होतं, कॉम्पोनंट्स विचारले होते तुम्हाला. जस्ट एक ग्लोब वॉल वगैरे असं दाखवलं होतं की ए इनलेट आहे, डी नंतर बाकीच्या स्टेम कुठे आहे. सो हे ABCD ऑप्शन मध्ये होतं. अर्थ कॅपॅसिटन्सवर क्वेश्चन होता. सिरीज कॅपॅसिटन्सवर होता. SR फ्लिप फ्लॉपवर होता. के ची व्हॅल्यू विचारली होती. रूथ हार्डविज क्रायटेरिया बरोबर काढायची होती. आय थिंक 80 वगैरे काहीतरी आन्सर होतं. म्हणजे 0 अँड लेस दॅन और समथिंग, ते काहीतरी आन्सर होता 80. मेगरचं विचारलं होतं, काय मेजर करतो मेगरने. सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोणता आहे, BCD आहे, ग्रे आहे, और कोणता कोड आहे. थर्मोकपलवर क्वेश्चन होता. किलोवॅट आवरवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर बेस्ट इन कॅल्क्युलेशन विचारलं होतं. बेस्ट 9 आय थिंक दिलेलं होतं असं काहीतरी. आयडियल वर होता. नॉईज बँडविड्थवर. डायोड्सवर होता की आय थिंक फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस काहीतरी ऑप्शन्स दिले होते. आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड्सवर क्वेश्चन होते आणि फर्स्ट ऑर्डर कुठला आहे हे विचारलेलं गेलं होतं. हे काही असे 40-45 क्वेश्चन 60 पैकी जे मला म्हणजे मिळाले आहेत, भरपूर डिस्कस केल्या, ते मी इथे लिहिलेत. बाकी तुम्हाला पण याच्यात काही सजेशन असतील किंवा काही आठवत असतील, यू कॅन पुट इन द कमेंट बॉक्स. ओके, हे एक जस्ट रिव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला हे मी दाखवत आहे. आता आलो आपण सेफ स्कोअरवर. मी कट ऑफ नाही सांगणार, कारण की कट ऑफ सांगणं खूप चुकीचं राहील. प्रेडिक्ट नाही करू शकत कोणीच लगेच, कारण की किती त्यात हे इन्स्ट्रुमेंटेशन आहे, सो माहीत नाही कशी कॉम्पिटिशन राहू शकते. प्रोफेशनल नॉलेजमध्ये जर तुम्ही 35 पेक्षा जास्त तुमचे वाटत असेल तुम्हाला बरोबर आहे, अटेम्प्ट तर तुम्ही पूर्णच केले असतील मोस्टली, आणि 35 पेक्षा जास्त बरोबर म्हणजे 70च्या वरतीच मार्क्स मिळणार तुम्हाला. सो तो एक खूप चांगला स्कोर राहील टेक्निकलमध्ये. इंग्लिशमध्ये 15च्या वरती, रिझनिंग 14च्या वरती, ॲप्टी 13च्या वरती. हे एक जस्ट ॲव्हरेज काढलं आहे मी. बाकी तुमचं थोडं, कोणाला इंग्लिश खूप चांगलं गेलं असेल, 20 पैकी 20 बरोबर असतील, कोणाला ॲप्टी त्याच्यापेक्षा थोडं खराब गेलं असेल. सो मॅनिप्युलेट करून जर तुमचे सगळे 110 प्लस मार्क्स येत आहे, तुम्ही रेसमध्ये आहात. मी हे नाही म्हणत की होणारच नाही होणारच, किंवा त्याच्यापेक्षा थोडं 5-10 मार्क कमी असेल तरी पण तुम्ही रेसमध्ये असाल. डेफिनेटली नेहमी महाजनको किंवा असा पॅटर्न राहिला की 180 मार्क्स असले तरी 100 पैकी कॅल्क्युलेट करूनच देणार. त्यात अजून तुम्हाला हे पण माहिती आहे की वेटिंग लिस्टचा पण कन्सेप्ट आहे. सो सांगता येत नाही कशा गोष्टी होतील. तो हे पूर्ण होतं इन्स्ट्रुमेंटेशन बद्दल. ओके, पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तो मे बी तुम्हाला दिसेल JEE इलेक्ट्रिकलचा पण, जो 27 तारखेला आय थिंक पेपर झालाय सकाळी. सो हे आहे कम्प्लीट कंपॅरिझन आणि अनालिसिस. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ अनालिसिसचा वगैरे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे काही तुमचे सजेशन्स पण टाकू शकता. प्लस सबस्क्राईब करा आणि शेअर करा मॅक्सिमम. ओके, सो यस, थँक्यू ऑल, ऑल द बेस्ट. असंच या चॅनलला सपोर्ट करत राहा. तुम्हाला इथे जे आहे कंप्लीटली जॉब नोटिफिकेशंस वगैरे सारी चीज़ें आपको यहाँ पे मिलेगी. ओके, सो थैंक यू ऑल, सब्सक्राइब करा एंड यस, स्टे ट्यून.